विवेक मोरे आणि समोर त्याच्या असणाऱ्या अर्थातच आपण बघतोय तेजस. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना सुरू होतोय. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला फायनल डेचा हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फटका मोठा मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु अतिरिक्त उच्छाल आणि त्याच्यावरती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय पहिलाच. विवेक मोरे एक चांगला गोलंदाज आहे. बघायला गेलं तर उंची आणि त्याचबरोबर वेग आहे त्याच्याकडे. ओहो, यावेळी मोठा फटका हुक करण्याचा प्रयत्न. डेड बॉल आहे आणि इथं मात्र थांबावं लागेल. धाव मात्र मिळणार नाहीये. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खरं तर टुर्नामेंट 501 स्पोर्ट्स आयोजित आणि आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्याला ही टुर्नामेंट अगदी जोराने आपल्याला पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी विवेक मोरे सज्ज होत आहे. समोर आहे त्याच्या तेजस. सामन्याला सुरुवात झाली. पहिला एक धाव मात्र धावफलकावरती लागली गेली. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. मात्र एकच धाव. विवेक मोरे चांगली गोलंदाजी करतोय. टिचून मारा. पुढचा चेंडू हाताळला गेलाय आणि याचवेळी हुक मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू अगदी उसळू घेऊन अतिरिक्त उछाल आणि त्याच दरम्यान बॅटची एज घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. झटका क्रमांक पहिला माघारी परतावं लागतं. यावेळी बॅटर संस्कार याला. संस्कारचा खेळ मात्र यावेळी मैदानात चाललेला नाही आहे. आला होता मोठा मनसुबा घेऊन, परंतु फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेलाय आणि माघारी परतावं लागतंय. विवेक मोरे आपला कारनामा दाखवताना सज्ज होतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅटर नेम प्लीज. बॅटरचं नाव सांगायचंय. हो, हा देखील वेगवान आहे. अगदी कानाला घासून चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता बॅटरचं नाव सांगायचं आहे. प्रवीण याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक पहिला आहे विवेक मोरे याचा. वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा अचूकता आणि त्याचबरोबर षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद 1 अशी या थोडीशी बघायला गेलं तर बिकट अवस्था आहे. संघर्ष सध्याच्या घडीला 2 बॅटरच्या दरम्यान पाहायला मिळालाय. स्ट्राईक रोटेट झाला त्याच्यानंतर मात्र काहीच थोडासा परिणाम बघायला गेलं तर झाला यावरती आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला धावसंख्या जी आहे धावफलकावरती अगदी तोकडी धावसंख्या म्हणजेच काय फक्त सिंगल धावफलकावरती धाव लागली गेली. विवेक मोरेची अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला जगदाळे वॉरियर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्रिकेट लवर येलूर संघाकडून पाहायला मिळाली. जगदाळे वॉरियर्स बघायला गेलं तर आता मात्र थोडंसं बॅकफुटवर आहे. 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव 1 महत्वाची विकेट गेली. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज बालाजी माने याच्याकडे जबाबदारी दिली गेली आणि बालाजी मानेचा पहिला चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू. जे विवेक मोरेनं कित्ता चालू केला होता तो कित्ता पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवण्यात यशस्वी झालाय आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं तर पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू अगदी पहिला चेंडू बघायला गेलं तर उसळी घेणार अतिरिक्त उछाल त्यामध्ये मिळाला होता आणि आत्ताचा चेंडू जर बघायला गेला तर थोडासा खाली राहिला. म्हणजे या बॉलरकडे बघायला गेलं तर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते आणि ही गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि तो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. अगदी वेगानं चेंडू टाकण्यात तयार होतोय बालाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील चेंडूनं मात्र अगदी वारंवार बीड होतोय. फलंदाज माघारी. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. यानंतरचा सामना सांगवडे आणि ईश्वरपूर दोन्ही संघांना विनंती असणार आहे. टॉससाठी यायचं आपल्याला विनंती असेल. एका
चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू सलग डॉट टाकलेत. याचं कारण पण आपल्याला कळेल. सातत्य या खेळाडूच्या नावाशी जोडलंय. नावामध्ये बालाजी आहे आणि मुंबई इंडियन्स या आपल्या IPLच्या टीममध्ये देखील नेटमध्ये प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच झलक आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही टुर्नामेंट त्याच्यासाठीच ओळखलं होते. डेड बॉल आहे पंचांनी घोषित केलाय. कौतुक नक्कीच असेल कारण कोडोलीच्या या भव्य दिव्य मैदानावरती इंटरनॅशनल क्रिकेटरना गोलंदाजी करणारा हा बालाजी. हो, यावेळी मात्र त्याच्याकडून चुकी झाली. पुन्हा एकदा डेड चेंडू आलाय म्हणजे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. त्याचबरोबर गोलंदाजाकडे वेग देखील आहे आणि त्याचबरोबर व्हेरिएशन देखील पाहायला मिळत आहेत. इन स्विंग, आउट स्विंग, त्याचबरोबर स्लोवर लोअर फुलटॉस टाकण्यासाठी तो सक्षम कायम आहे आणि हेच असतं एका चांगल्या खेळाडूचं लक्षण. याच दरम्यान चेंडू मोठा प्रकारे माठवण्याचा प्रयत्न झालाय. जरूर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येईपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र सिंगलमधून डबलवरती पोहोचली. 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आहेत. थोडीशी कठीण परिस्थिती आहे परंतु जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आपल्याला मोठी धावसंख्या करावी लागेल. हो, यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षकाकडून कोणती चूक झालेली नाही आहे. माघारी परतावे लागते. झटका क्रमांक 2 आणि 2 या धावेवरती दुसरी विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी बालाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपली अनुभव जोराने लावताना दिसतोय. यावेळी थोडासा बघायला गेला तर पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आणि षटक क्रमांक संपुष्टात येत आहे. बॅटर नेम सांगा. दुसरा बॅटरचं नाव सांगायचंय. बॅटरचं नाव सांगा. शुभम. सौरभ. स्ट्राईक वरती आपल्याला तेजसला पाहायला मिळतोय. फटकेबाजी आहे याच्याकडे, मोठी क्षमता आहे परंतु सध्याच्या घडीला बॉलरचं नाव सांगायचंय. निलेश. लहान मुलांना विनंती आहे लेकरांना की आपण लगेच बॉल शोधून आतमध्ये टाकायचे आहेत. विनंती असेल. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय. 2च धाबा धावफलकावरती आहे. 2 विकेट वैशिष्ट्य ठरलंय बघा. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट 2 धावा. निलेश याचा पहिला चेंडू. ओहो, काय वेग. अगदी वेगाने तिकट मारा जो कंटिन्यू ठेवलाय बालाजी आणि या विवेक मोरे नंतर. चांगली गोलंदाजी. अगदी गोलंदाजांना आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलाय. पुढचा चेंडू. वेग आहे आणि आता मात्र उंची देखील मिळते परंतु यावेळी पंच दोन्ही हात समांतर करताय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. या एका धावेने मात्र धावफलक थोडासा वाढलाय. 3 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे आणि मोठा फटका इथं देखील फसलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूचा भरणा या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. थोडीशी नाहीतर आता मात्र चांगलं रोखण्यात यश आलंय सर्व गोलंदाजांना. हो, यावेळी पायावरती होता. थोडासा फ्लिक केलाय. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावावरती समाधान मिळते. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये देखील थोडंसं पावसाचं वातावरण जरूर आहे परंतु हलकीशी बुंदाबुंदी होऊ शकते. त्याच्या अगोदर मैदानावरती थोडंसं पाणी देखील मारलंय आणि गोलंदाज बघायला तर गोलंदाजांनी आपल्या चांगली छापाडली या आतापर्यंत या मॅचमध्ये. पुन्हा एका पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलोय. डिक्रेल झोनमध्ये जातोय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेनं इथं मात्र चांगलंच रोखलं गेलंय. धावांचा रोग जो आहे तो या फलंदाजांना अगदी काही करू दिलेला नाहीये. 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजेच का निलेश याचे अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. याच दरम्यान बॅकफुटवर गेलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु हा चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव वेगाने घेतली गेली.
मोठे फटके मात्र येत नाही आहे. सिंगलवरती काम चालवावं लागत आहे. 7 मध्ये 2 विकेट आहेत. शेवटचा चेंडू आणि उंच मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथं मात्र धाव घेतली जात नाही आहे. षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून यावेळी देखील आलाय आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 बाद 7 म्हणजे विजयासाठी कराव्या लागतील त्या धावा 8. सांगवडे आणि ईश्वरपूर दोन्ही संघनायक टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल मान्यवरांच्या हस्ते टॉस होईल. ईश्वरपूर आणि सांगवडे लगेच आपण तयार राहायचं आहे. कर्णधार लगेच यायचं आहे. सात धावा झाल्यात. 8 धावा करायच्या आहेत येलूर संघाला जिंकण्यासाठी. जगदाळ वॉरियर्स बघायला गेलं तर बॅटिंग लाईन चांगली होती, परंतु इथं मात्र गोलंदाजी जी आहे ती प्रभावी केली आणि त्याच्यावरती विवेक मोरे असेल, बालाजी असतील, त्याचबरोबर निलेश असेल, आपली गोलंदाजी एकदम प्रभावी करून या सामन्यामध्ये मजबूत पकड केली आणि 3 धावांची पेनल्टी आहे कोणाला? ईश्वरपूर आणि सांगवडे शेवटचा आणि अंतिमचा पुकार. आपल्याला 10 वेळा सांगावं लागतं की आपला टॉस आहे आणि आपण या. आपल्याला विनंती असेल कृपया सांगवडे आणि त्याचबरोबर ईश्वरपूर स्पोर्ट्स टॉससाठी या कृपया विनंती असेल. बालाजी आणि दीपकची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. बघायला गेलं तर ही जोडी मात्र नक्कीच आता छोटंसं टार्गेट आहे आणि या 7 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कोण गोलंदाज येतोय हे देखील महत्वाचं आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे दादा, गोलंदाजाचं नाव सांगा. अक्षय. गोलंदाजी ट्रॅकवरती असेल अक्षय. सामना सुरुवात व्हायच्या अगोदर 3 रनांची जी पेनल्टी आहे ती ऍड केलेली आहे. म्हणजेच आता 10 धावा 11 विजयासाठी कराव्या लागतील. पहिला चेंडू आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने चेंडू टोलवला गेला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर जरूर आलाय. 1 धाव तोपर्यंत घेतली जाईल. म्हणजे सुरुवात पहिल्या चेंडूवरती सिंगलने केली. 11 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि पहिली धाव यावेळी आली गेली. पहिली धाव आली आणि त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज बालाजी माने यावेळी असतील. पहिला चेंडू अतिशय, दुसरा चेंडू अतिशय वेगाने गेला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षकाला म्हणजे जे मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते आता देखील पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती धाव आली, दुसरा चेंडू डॉट आला, टिचून गोलंदाजी करण्याची तयारी दर्शवली आणि इथं मात्र हा गोलंदाज देखील सांगताना पाहायला मिळतोय की मी थांबणार नाही आहे, मी देखील तसेच टिचून गोलंदाजी करेल आणि त्याचा रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला अक्षय याला पाहतोय. पुढचा चेंडू अक्षय याचा. हो, यावेळी मात्र फटका दमदार आहे. फिल्डर डीप मधून येतोय परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा चौकार आणि या चौकारानं मात्र या दिवसाचा पहिला चौकार आलाय. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवट आता 14 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. बालाजी माने फलंदाजी चांगली पाहायला मिळते, गोलंदाजी त्यांनी चांगली केली. आता मात्र बॅटिंग मध्ये आजमावताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला टर्न करून चेंडू स्क्वेअर लेगला धाडला होता जरूर, त्याच्यानंतर तो फील्ड करेपर्यंत 1 धाव इथं घेतली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ईश्वरपूर स्पोर्ट्स आणि सांगवडे स्पोर्ट्स यांच्या दरम्यान टॉस घेतला जातोय. मान्यवरांच्या शुभ असते आणि याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॉलचा आणि बॅटचा काही तितका संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू आलाय.
षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 12 मध्ये 5 धावांची गरज. हर्षद आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. एका युवा गोलंदाजाकडे जबाबदारी दिली गेली. बघायला गेलं तर छोटी कद आहे नक्कीच, परंतु त्याच्याकडे व्हेरिएशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि टुर्नामेंटमध्ये या खेळाडू देखील आपल्या नावाची चर्चा ठेवली गेली, परंतु यावेळी छोटं लक्ष आहे. परंतु ही ओव्हर जी आहे ती महत्त्वाची चांगल्या पद्धतीने टाकावी लागेल. 12 मध्ये 5 धावांची गरज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद पहिला चेंडू अगदी वेगानं गेलाय आणि तो पंचाने मात्र वाईटचा इशारा केला. बाईटच्या स्वरूपातली आणखीन एक धाव धावफलकावरती. टोटल 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावा. हर्षवर्धन बघायला गेलं तर वॉठारच्या मैदानावरती देखील या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा ठेवली होती. यावेळी मात्र अतिरिक्त उचाल देण्याच्या प्रयत्नामध्ये, अतिरिक्त उंची देण्याच्या प्रयत्नामध्ये इथं मात्र थोडंसं त्याच्याकडून फसगत झाली. डेट चेंडू झालाय. पंचांकडून तो इशारा आलाय आणि हा चेंडू माघारी परत जाऊन टाकावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटली. हा चेंडू वाईट असेल. अतिरिक्त 22ची 1 धाव. टोटल 2 धावा आल्यात. म्हणजेच काय तर अजूनही एक चेंडू टाकलेला नाहीये. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त धाव लागेल 1. यानंतरचा सामना ईश्वरपूर स्पोर्ट्स आणि सांगवडे स्पोर्ट्स यांच्या दरम्यान टॉस घेतला जातोय. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली आणि त्यानं शेवटच्या क्षणी चांगले प्रयत्न केलेत. पाय निसटलाय, लोळलाय, तरी पण चांगला इफर्ट्स दाखवलाय आणि याच्या जोरावरती 1 धाव तोपर्यंत घेतली गेली. आणि त्याच दरम्यान विजयावरती आजच्या दिवसाचा पहिला विजयी जो मुकुट आहे तो क्रिकेट लवर येल्लूर या संघाने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन क्रिकेट लवर येल्लूरचा संघ, अभिनंदन असेल. यानंतरचा सामना ईश्वरपूर स्पोर्ट्स आणि सांगवडे स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान